नक्कीच मी आता मला एक नाही म्हटलं तरी 1.5 तास झाला मी एअरपोर्टवरती आहे आणि मी आमच्या विजेना रिक्वेस्ट करेन की ही गर्दी तुम्हाला दाखवायला, ही गर्दी गेल्या 1.5 तासांपासून ही गर्दी अशीच आहे. हे जे प्रवासी आहेत हे काही आज आलेले आहेत, काही काल आलेले आहेत. म्हणजे नाही म्हटलं तरी 2 तारखेपासून ही जी इंडिगोची विमानसेवा ही विस्कळीत झालेली आहे. तर असेही प्रवासी आहेत की जे परवापासून म्हणजे 3 तारखेपासून विमानतळावर तात्काळ पडलेले आहेत की आमची फ्लाईट कधी येणार आणि आम्ही कधी आमच्या फ्लाईटमध्ये बसून आम्ही आमच्या घरी जाऊ किंवा कामाच्या ठिकाणी जाऊ. तुम्ही पाहताय तर फक्त व्हिज्युअल्समध्ये पाहताय तुम्ही की व्हीलचेअरवरती सुद्धा इथे काही लोक रांगेत उभे आहेत आणि हे खूप जास्त भावनिक आहे. कारण की अशा परिस्थितीत जर कुणाकडे तात्काळ ठेवलं असेल इंडिगोनी किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांनी तर ही खूप जास्त निगेटिव्ह गोष्ट आहे का कंपनीसाठी. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे जे प्रवासी आहेत ह्यांना कालपर्यंत असं सांगण्यात येत होतं की तुमची फ्लाईट जी आहे ती रिस्केड्यूल करण्यात येते. म्हणजे तुम्हाला सपोज समजा माझी 3ची फ्लाईट आहे तर तुम्हाला मी आता आम्ही 6ची फ्लाईट देऊ की संध्याकाळी 8ची फ्लाईट देऊ. पण आज असं झालेलं आहे की आज काही प्रवाशांना थेट सांगितलं आहे की आता सध्या आमच्याकडे कोणत्याही प्रकारच्या फ्लाईट्स नाही आहेत. त्यामुळे त्यांच्या फ्लाईट्स ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. आता रद्द झालेल्याचं काय होणार आहे तर रिफंड. तर काही वेळापूर्वी एअरपोर्टवरती जे इंडिगोचं तिकीट काउंटर आहे त्याच्यावरती खूप जास्त गर्दी झाली की आम्हाला रिफंड द्या. पण ती सुविधासुद्धा सध्या तितकी प्रभावित नाही आहे की सगळ्यांना एका फटाफट त्यांना रिफंड देता येईल. त्यामुळे इथे त्यासाठी सुद्धा अनेक प्रवासी थांबलेत की आमचं तिकीट रद्द तर रद्द हरकत नाही, आम्हाला आमचं रिफंड देऊन टाका. दुसरी गोष्ट मी अशी सांगतो की मगाशी मी एअर इंडियाच्या तिकीट काउंटरवरती गेलो होतो, तिकडे शुकशुकाट होता. त्याचं कारण म्हणजे मुंबई ते कोलकाता, मुंबई ते दिल्ली, मुंबई ते बँगलोर ही जी प्रमुख ठिकाणं आहेत जिथून मुंबईतून अनेक लोक जातात. तर त्या ठिकाणावरती जाणारे जे कर्मचारी आपले हे प्रवासी होते त्यांनी ती सगळी तिकीट्स बुक करून टाकलेली आहेत. का तर त्यांना आजच जायचं होतं, त्यामुळे त्यांना अर्थात जावं लागलं. पण ही जरी सगळे फ्लाईट्स बुक झाले असले तरी या फ्लाईटचे जे दर आहेत ते 25 ते 33 हजार इथपर्यंत होते. आता जर आपण मुंबई ते दिल्ली जर पकडलं तर जेमतेम 5,000 पर्यंत असतं किंवा मुंबई ते कोलकाता जर मी पकडलं तर एक जास्तीत जास्त किती असेल तर 7 ते 8 हजार असू शकतं. पण मी आत्ता मगाशी चेक केलं मुंबई ते कोलकाता हे तिकीट आजचं कुणाला जर एमर्जन्सीमध्ये जायचं असेल तर ते 84,000 इतकं होतं. संकेत, या संदर्भात तुम्ही अपडेट देत आहात. आपण सातत्याने दाखवतोय की कशा प्रकारे दर वाढलेले आहेत आणि विमान सेवा कंपन्यांकडून काय बाबत देत आहे. आपण जरा तिथले प्रवाशांसोबत बातचीत करू शकता का, त्यांना कशा प्रकारे मनस्ताप सहन करावा लागतोय? आपण प्रयत्न करू प्रवाशांशी बातचीत करण्याचा. पण एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो इकडे की मी अर्धा तास प्रयत्न करतो लोकांशी बोलण्याचा, पण इतका त्रास झालेला लोकांना की लोकांची मनस्थिती नाही आहे की ते बोलतील. तरी आपण प्रयत्न करू काहींशी बोलण्याचा. आप कब से हो एयरपोर्ट पर? कल से। आपकी फ्लाइट कितने बजे की थी कल? कल 2 बजे की। हाँ, अभी फ्लाइट थी। अभी फ्लाइट थी आज, तो कुछ रीशेड्यूलिंग का कुछ बोला आपको? नहीं सर, कुछ नहीं। कल yesterday I waited till 11 o'clock in the night with my 1-year-old and there is no confirmation anything So from. is it the flight is cancelled or is they have rescheduled it? No, actually the nothing they have said. My luggage right now is at the destination. Okay. So I am here. I am going to ask them what about where is my luggage. I got a कनेक्टिंग message. फ्लाइट थी. नहीं सर, my flight was from here to Goa. मैं नहीं पहुंचा, luggage गोवा में। हाँ। आप कहाँ से हो? आप कहाँ से हो? सर मैं तो अपने दादी का लगेज कलेक्ट करने आया हूँ। उनका कल का फ्लाइट कैंसिल हुआ है, तो लगेज का कुछ अता पता नहीं है। ओके. आपण अजून काही प्रवाशांशी बोलण्याचा प्रयत्न करू. आपकी फ्लाइट कितने बजे की थी और कैंसिल हुई? डिफरेंट इशू है। और आपका कुछ? So my flight was on 3rd December. It was at 5 PM. वो पोस्टपोन होके अगले दिन सुबह 4 बजे का हो गया. मैंने टिकट कैंसिल कर दी, फिर भी उन्होंने मेरा लगेज भेज दिया दिल्ली. तो आई एम वेटिंग फॉर दैट. आई वांट टू नो वेयर माय लगेज इज राइट नाउ. आपण प्रवाशांची चर्चा केली, प्रवाशांशी संवाद साधतोय. तर ही जी आता ताई आपल्यासोबत होती ती 3 डिसेंबरचं तिचं फ्लाईट होतं, तेव्हाचं ते फ्लाईट कॅन्सल झालं आहे. पण आता घोळ असा झाला आहे की फ्लाईट त्यांचं अर्थात ते आतमध्ये गेले, चेक इन केलं, बोर्डिंग पास घेतला, लगेज बेल्टवरती लगेज ठेवलं, ते लगेज पुढे गेलेलं आहे. पण ही लोक मागे राहिलेत. मी आणखी एक गोष्ट सांगतो. मी काल इकडे होतो, त्या व्यक्ती अर्थात त्याला हिंदी येत नव्हतं म्हणून त्यांनी आपल्याला बाईट दिला नाही. पण खूप महत्त्वाची गोष्ट होती. काल एका व्यक्तीचं जे तिकीट होतं ते केरळ ते मुंबई आणि मुंबई कनेक्टिंग फ्लाईट होती, मुंबई टू दिल्ली असं होतं. तर तो माणूस काल रात्री एअरपोर्टवरती आला, त्याचं लगेज बेल्टवरून त्याचं सामान जे आहे ते मिसिंग झालं. आणि आत्ता गेल्या काही तासांमध्ये मी अनेकांची चर्चा करतो तर लगेजची समस्या ही खूप जास्त वाढलेली. लोकांना आपलं लगेज कुठे आहे हे सुद्धा माहीत नाही आहे. ओके, धन्यवाद संकेत. आपण दिलेल्या सविस्तर घडामोडीच्या संदर्भातली जी माहिती दिली, ते प्रवाशांच्या कशा प्रकारे तिथे एअरपोर्टवर त्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय ते आपण पाहतोय. इंडिगो